मनसेकडून आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरेंनी यादीवर आता शेवटची नजर ही फिरवलेली आहे। अर्ज घेण्यासाठी ठाणे, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मनसेकडून आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांनी आता या यादीवर शेवटची नजर फिरवली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेत। भाग्यश्री, आपण पाहतोय एबी फॉर्म देण्यासाठी इतर पक्षांकडून आता सुरुवात झालेली असताना मनसेकडून आता थोड्याच वेळात एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांनी आता या यादीवर शेवटची नजर फिरवली आहे। खरं तर खूप दिवसापासून ही प्रतीक्षा होती। सगळ्याच उमेदवार जे इच्छुक उमेदवार होते त्यांना देखील प्रतीक्षा होती की एबी फॉर्म कधी मिळणार, यादी कधी जाहीर होणार। मात्र आपण आता बघतोय तर हे अत्यंत गुलदस्त्यात ठेवलेलं होतं। मात्र आता काही क्षणामध्ये ही यादी जी एबी फॉर्म जे आहेत ते वाटप सुरू होणार आहे आणि एकंदरीतच इथे कार्यालयासमोर देखील आपण लगबग जी आहे ती बघू शकता की कार्यकर्ते थांबलेले आहेत। प्रत्येकालाच खरं तर असं वाटतंय की आपल्याला हे एबी फॉर्म मिळतोय की काय, त्यासाठी प्रत्येक जण इथे थांबलेलं पाहायला मिळते। त्याचबरोबर नवी मुंबई आणि ठाण्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत। राज ठाकरेंनी या जी यादी आहे त्याच्यावर देखील शेवटची नजर जी आहे ती फिरवलेली पाहायला मिळते आणि त्यानंतरच हे एबी फॉर्म जे आहेत ते निवडणूक कार्यालयामध्ये गेलेले आहेत। आता कोणत्याही क्षणी हे एबी फॉर्म देण्यात येतील। पहिला एबी फॉर्म नेमका कोणाला देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, तर हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि जी प्रतीक्षा होती की राज ठाकरेंची यादी कधी येणार, मनसे कधी यादी जाहीर करणार मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या, तर ते आता थोड्याच वेळात ती प्रतीक्षा जी आहे ती संपलेली पाहायला मिळणार आहे। कृपा जी धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामध्ये अजित पवारांचा काँग्रेसला या ठिकाणी धक्का देण्यात येतोय। दत्ता बहिरड अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती। दत्ता बहिरड आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। बहिरड यांनी काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक ही लढवली होती, मात्र आता या ठिकाणी हा काँग्रेसला धक्का मानला जातोय। दत्ता बहिरड अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।